मध्यंतरी आहे ना, एक मुद्दा खूप चर्चेत होता की मराठी चित्रपटांकडे बजेट नाहीये मोठा, म्हणून मराठी चित्रपट चालत नाही, तिथे प्रेक्षक जात नाहीत. मग 2026 नंतर आलेले चित्रपट क्रांतीज्योती विद्यालय, देऊळ बंद, सुप्पर डुप्पर, तुंबाडची मंजुळा हे चित्रपट कसे चालतायत? त्यांना तर मोठा बजेट नाहीये, मग का चालतायत? ह्याबद्दल आपण विस्तारित बोलूयात पुढे. आणि 2026 मध्ये राजा शिवाजी चित्रपटानंतर असा कोणता चित्रपट आहे जो 100 कोटीपेक्षा जास्त कमाई करू शकेल, ह्याबद्दल बोलणार आहोत. तर व्हिडिओ खूप खूप इंटरेस्टिंग होणार आहे, संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मराठी चित्रपटांचं हे जे यश आहे ना, ते पुढपर्यंत सांगण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण त्यासाठी तुमची साथ खूप हवी आहे. म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब, आणि जर का तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मराठी चित्रपटांचं यशही पोहोचेल. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की मराठी चित्रपटांकडे बजेट नाहीये, त्यांच्याकडे VFX नाहीयेत, ही रोजची रड होती. आणि त्याच रडमुळे मराठी प्रेक्षक हे चित्रपट पाहायला जात नाही आणि मग ऑटोमॅटिकली चित्रपट फ्लॉप होतो असं म्हटलं जायचं, किंवा तेव्हा 2025 मध्ये अशी समज होती. पण मग 2026 मध्ये आलेले चित्रपट क्रांतीज्योती विद्यालय, हा चित्रपट क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम, ह्या चित्रपटाचं बजेट किती होता माहितीये का? 5 ते 6 कोटी. चित्रपटाने कमावले किती? 32 कोटी. आता देऊळ बंदाचं एक्झाम्पल घ्या, 9 ते 10 कोटीचा चित्रपट, आता 75 कोटीच्या आसपास. अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, 4 ते 5 कोटीचा, 10 कोटीच्या आसपास क्रॉस कलेक्शन. सुपर डुपर चित्रपट असेल त्याचाही 10 कोटीच्या आसपास कलेक्शन, त्याचाही बजेट 3 ते 4 कोटीचा. तुंबाडची मंजुळा हा चित्रपट सुद्धा 6 कोटीचा आहे आणि ऑलरेडी 4 दिवसात 5 कोटी कमवलेत. असं का झालं असेल? ह्यांचा तर बजेट मोठा नव्हता. मग असं का झालं? तर ते फक्त झालं कंटेंटमुळे. म्हणजे असं म्हणतात ना की बॉलिवूडचे चित्रपट हे स्टार पॉवरवर चालतात आणि मराठीचे चित्रपट हे स्टोरी पॉवरवर चालतात, ज्याला म्हणतात कंटेंट. आणि आता जो कंटेंट आपल्याकडे आहे ना, क्रांतीज्योती विद्यालय का त्याच्या आधीचा दशावतार पासून जी सुरुवात झाली आहे, जे दशावतार चित्रपटाच्या प्रेक्षकांचं जे मन जिंकलं त्या चित्रपटाने कंटेंटद्वारे. क्रांतीज्योती विद्यालयाचा कंटेंट छान होता, देऊळबंदचा शेतकरी आत्महत्या विषय खूप छान होता, किंवा सुपर डुप्पर सारखा फॅमिली असणारा चित्रपट असेल, किंवा तुंबाडची मंजुळा हे जे हॉरर आणि ह्याचा कॉम्बिनेशन आहे, हॉरर आणि कॉमेडीचं, हे लोकांना मनाला भावला. हा जो कंटेंट आहे तो मनाला भावला, नाही की बजेट आपला कधी इश्यू नव्हताच, कारण आपला हिरो हा चित्रपटाचा कंटेंट असतो हे आपल्याला ठरवलंच पाहिजे. म्हणजे एखादा कश्मीर महाजनीसारखा आपल्याकडे स्टार स्टॅडर्ड हिरो आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ललित प्रभाकर धरा, पण खूप आपल्याकडे जास्त कंटेंटच हिरो मानला जातो. सो हे होतं की लोक सध्या आहे ना बॉलिवूडच्या चित्रपटाला न प्रेफरन्स किंवा प्रायोरिटी देता मराठी चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे आपला की असा कोणता 2026 मधला चित्रपट राजा शिवाजी चित्रपटानंतर, म्हणजे आता देऊळबंद होऊ शकतो 100 कोटी, पण तिथून पुढे येणारा चित्रपट तो मला असं वाटतं की घबाड कुंड हा चित्रपट आहे. यार, आपली जी रड होती, मी सुरुवातीला सांगितलं ना की VFX नाहीयेत, VFX खूप खराब असतात मराठी चित्रपटांचे, किंवा मग बजेटच नाहीये, ह्यांचा काय 5 ते 10 कोटी पर्यंतच ह्यांची उडी, असं जे म्हणायचे ना, त्यांच्यासाठी त्यांना हे उत्तर आहे घबाडकुंड चित्रपटाचा. म्हणजे बजेट पण मोठं आहे, VFX पण तगडे आहेत, साऊंड पण तोडीस तोड आहे, ह्याच्या साऊथच्या चित्रपटांसारखं सेट सुद्धा मोठे आहेत, स्टारकास्ट सुद्धा स्टार स्टडड स्टारकास्ट आहे. सो सगळ्यांचं मिश्रण म्हणजे घबाडकुंड हा चित्रपट आहे, म्हणून हा चित्रपट खूप चालेल. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, हा चित्रपट फक्त मराठीमध्ये नाही चालणार. हा जो कंटेंट आहे ना, मराठीतला पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स, हा जो कंटेंट आहे ना, की पुढे सुद्धा याचा युनिव्हर्स चालू राहणार आहे, ह्याच्याच रिलेटेड चित्रपट येणार आहेत. हा जो कंटेंट हिंदीच्या म्हणजे बॉलिवूडच्या ताकदीचा कंटेंट आहे बरं का. म्हणजे हा जर का चित्रपट चालला ना, तर फक्त महाराष्ट्रामध्ये नाही चालणार, ह्याची चर्चा ऑटोमॅटिकली, जसं आता ट्रेलर आणि टीजरला व्ह्यूज येतात ना,
ट्रेलरला समथिंग 6 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. सो ऑटोमॅटिकली ह्याची चर्चा हिंदीच्या लेवलला होईल आणि जसा सैराट हिंदी नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी पाहिला तसाच हा चित्रपट सुद्धा पाहिला जाऊ शकतो बरं का. हे माझे वर्ड्स आहेत, हे नक्कीच खरं होणार बघा गबाडकुंड या चित्रपटाच्या बाबतीत. ह्याचा जर का स्टोरी आणि स्क्रीन प्ले टाईट असला ना तर खरं सांगतो हा चित्रपट 100 कोटी काय त्याच्या वरती सुद्धा कमवून जाईल. तर मला तरी वाटतं की घबाडकुंड हा चित्रपट नक्कीच आहे जो 100 कोटीच्या पार जाणार आहे. तर हे होतं माझं मत. तुम्हाला असं वाटतं का की घबाडकुंड हा चित्रपट 100 कोटी क्रॉस करेल? हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कमेंट करायचे यार प्लीज. सो नक्की कमेंट करा आणि तुमचं मत सांगा की मराठी चित्रपट सुद्धा आता ट्रॅकवर आलेत का आणि काय रिझन आहे की मराठी प्रेक्षक जे आहेत ते पुन्हा थिएटरकडे वळत आहेत आणि मराठी चित्रपटांकडे वळत आहेत. तर हे तुम्ही सांगू शकता. इथे समजा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट जेन्युइनली सांगतोय बरं का, स्वतःची काळजी घ्या.